स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर 1 2030 पर्यंत मल्टी इयर टॅरिफ लागू झाले। दिल्लीतल्या भारतीय उद्योग महासंघाच्या बैठकीनंतर फडणवीसांचं प्रतिपादन। मोदींच्या आवाहनाला विरोधकांचं आव्हान, काटकसरीची सुरुवात भाजप शासित राज्यापासूनच करा, राहुल गांधींचं तमाम विरोधकांचं प्रतिआव्हान। राहुल गांधी रिजेक्टेड माल, पंतप्रधानांचं म्हणणं राहुल गांधींना कळलंच नाही, फडणवीसांची राहुल गांधींवर खरमरीत टीका। राहुल गांधींच्या टीकेवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचा पलटवार। 1962च्या युद्धावेळी तत्कालीन सरकारनं सोनं दान करण्याचं अपील केलं, तेव्हा नेहरू अपयशी ठरले होते असं म्हणायचं का? सिंग यांचा सवाल। मीच एकमेव सत्ता केंद्र, शपथविधीनंतर विजय यांची स्पष्टोक्ती। वंदे मातरम आधी तमिळ राज्यगीत वाजवा, तामिळनाडूमध्ये तमिळ अस्मितेवरून उफाळला मोठा वाद। उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सुनावणीची शक्यता। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीची शक्यता। कुणाल कामराला समर्थन देणं सुषमा अंधारेंना भोवण्याची शक्यता। विधिमंडळामध्ये हक्कभंग समितीसमोर आज हजर राहण्याची शक्यता। मंत्री नितेश राणेंनी ओवेसींची तुलना केली लादेनशी। MIM ही एक दहशतवादी संघटना, नितेश राणेंचा हल्ला। सोमनाथच्या मंदिराला 75 वर्ष पूर्ण। सोमनाथमध्ये भव्य रोड शो नंतर मोदींकडून मंदिरात कलश पूजन। सोमनाथ मंदिर परिसरात एअर शोही संपन्न। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरण, बाबा सिद्दीकींचे बॉडीगार्ड कॉन्स्टेबल बडतर्फ, सिद्दीकींच्या सुरक्षेमध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका। अहिल्यानगरमधून निघालेल्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, घडलेली घटना ट्रॅव्हल जिहाद। संग्राम जगतापांचा आरोप, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईसाठी मोर्चा। TCS मधल्या धर्मांतरण महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण प्रकरण, आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर केलं जाणार। निदा खानची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली। मंगळवारी निदा खान प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार निदा खान, इम्तियाज जलील यांची नातेवाईक, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। अमरावतीमध्ये सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, मारहाणीमध्ये महिलेचा गर्भपात, पती, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल। बागडोगरासाठी पुण्यातून आता थेट विमानसेवा सुरू। पुणे बागडोगरा हवाई मार्गामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार। राज्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट, राज्यातल्या अनेक भागांना अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज। डोडा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रात्री मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळली, पावसामुळे वातावरणात गारवा। चर्चा म्हणजे शरणागती नव्हे, इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा। कच्चं तेल $3 प्रति बॅरल वधारलं, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार। होर्मुझचा तिढा अद्याप कायम असल्यानं दरवाढीचं संकट। शांघाय तिरंदाजी विश्वचषकामध्ये स्टेज 2 मध्ये भारतीय महिलांचा विजय, चीनच्या तिरंदाजांना धूळ चारत सुवर्ण पदकाची केली कमाई। अटीतटीच्या सामन्यामध्ये बंगळुरूची बाजी, अवघ्या 2 विकेट्सने मिळवला विजय। मुंबई ऑफिशियली IPL मधून आउट। आज 2 तुल्यबळ संघात धडक, पंजाब समोर दिल्लीचं आव्हान। भोंदू अशोक खरात प्रकरण, ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार, सूत्रांची माहिती।